थंडीच इतकी आहे, जे उठेल ते चुलीसमोर चालले. तर आईने आत्ताच ठेवला तवा. आई आणि सई शेकत होते, तर म्हटलं शेंगा भाजायचं आज, आधी शेंगदाणे भाजून घ्या. पिल्लू फिरू नको रे थंडीत. नमस्ते, मी अश्विनी, साई समजा सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 7 वाजलेत. काल 7 वाजता काल माझा स्वयंपाक पूर्ण झालेला होता. आज 5ला उठली, तशी पटकन घरात पळत आली. इतकी जबरदस्त थंडी होती. अतिच थंडी म्हटलं तर चालेल, आपली शेळी आहे आणि पिल्लू आहे ना, अक्षरशः पूर्ण असं डोळे वेळ आकडून बसलेले होते. परत मी पण आत आले. परत जेव्हा कट्ट्यावरती बाहेर गेले ना, त्यावेळेस कट्ट्यावरती आपल्या पत्रे आहेत बघा, इतके धुके, इतके दाट धुके, समोरचं तर काही दिसत पण नव्हतं. असं ते धुक्याचं पाणी मग खाली पडण्यात कसं येतं पावसाळ्यात ना, सेम तसंच ना पाणी पडत होतं खाली. म्हणजे इतकी जबरदस्त आज थंडी होती. परत उठले 5:45ला. 5:45ला मात्र किती का थंडी असं ना उठले. आई उठल्या होत्या, आईनं म्हटलं पहिला आजा. आई पण गेलं झोपायला, शेळीला वगैरे बाहेर बनलं. परत थंडी वाजायला लागली. म्हणजे इतकी थंडी आहे ना, जनावर का माणसं सुद्धा आकडा लागले. तर 1-2 दिवस जरा जास्तच थंडी आहे. मला वाटतं सगळीकडे आहे का आमच्याकडे थोडस नदी वगैरे शेती वगैरे आहे म्हणून वाटते, मला माहित नाही. पण थंडी मात्र जबरदस्त आहे. तर सकाळची बघा स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आज संकष्टी, सगळ्यांना संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे बघा, काल जे तूरदार शिल्लक ठेवले होते, थंडीनं ना तुरीचे कलर सुद्धा लाल व्हायला लागले. आपल्या तुरी आहेत ना लाल कलरचे आहेत, हे हिरव्या गार होते तर लाल पडायला लागले. ते मशीन मला म्हटल्यासारखं, जसं की बघा आपल्या ह्याच्यामध्ये तुरीमध्ये म्हणजे बरेच हिरव्या शेंगा आहेत ना, मग आम्हाला टेन्शन आलं. बायका तर लावलंय, पण सगळ्या शेंगा म्हणजे थोडे हिरवे आहेत ना, नुकसान होईल. त्यांनी म्हटले होते थंडीने पण आणि वाळून पण याला कलर येईल, लाल कलर तसंच दिसते बघा, सेम तसं झालेलं आहे आता सध्या. आणि संध्याकाळी बरेच ताईंचे कमेंट असायचे ना, संध्याकाळच्या जेवणाला वांग वगैरे करायचं नाही, त्यामुळे म्हटलं चला वांग नाही बनवायचं संध्याकाळी. तर आता सईपरच्या डब्याला मळ्याला न्यायला ना वांग बनवणार आहे. आणि तूर जाण्याची आपली मस्त रबरबीत आमटी. आणि तिथं चांगलं तर परे पण तिथं जॉईन झाले शेकायला, पोरं गेले शेकायला. चला तर स्वयंपाकाची तयारी करते. आणि आजची देवपूजा परी करणार आहे. आज परीकर देवपूजा, तर परी देवपूजा करणार आहे. तिचं आवरल्यानंतर थंडीचं पोरं गाठून लवकर आंघोळीला पण नको म्हणतात, कारण की थंडीच एवढी आहे. त्यामुळे त्याला असंच करते आई. ते शेळीला काय घालायला गेले, माझी चादरी कमी झाली म्हणतोय. इथं सगळं साहित्य बाहेर आणलंय. आई त्याचा काय समज झाला माहितीये का? तसं नाही, पहिला आपण लकीची लय चादरी करत होतो ना, एकटाच होता म्हणून मी हाय ग. त्याचा लाड त्याला चाललं ना शेळीला, त्यामुळं. वांग्याची भाजी आवडते डब्याला? काय अडकायला आले का कशात? काय परी गरम व्हायलाय, थंडीला आहे आई, थंडी भरपूर आहे. भलं मोठं लाकूड आणून लावलंय आम्ही. काय उठताना जरा सावकाश. ती वय प्लास्टिक न तिथे काय तर केली आता शेकताना. शेकत शेकत केले कारभार, तू करू नको आता. मळ्यातला जेवणाचा जेव्हा शॉर्ट टाकला होता, बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता की ताई तुझं संकष्टी नसते का? माझ्या लग्नाच्या आधीपासून संकष्टी होती, ते लग्न झाल्यावरती पण होतं. जेव्हा माझे सासरे म्हणजे अण्णा वारले तेव्हापासून मी खरं संकष्टी सोडून दिले बघा रागाने. जेव्हा अण्णा दवाखान्यात होते ना, त्यावेळेस मी अक्षरशः गणपती पाहण्यात ठेवलेलं होतं की लवकरात लवकर बरे व्हावे. तर तसं काही मनासारखं घडलेलं नाही, त्यामुळे मी रागाने नाही, पण कमरेचं दुखणं पण मध्यंतरी लागलं, त्यामुळे डॉक्टरांनी काही उपवास करू नका म्हणून सांगितलेलं. तर हे दोन्ही कारणामुळे संकष्टी मोडली गेलेली आहे माझी. भविष्यात मी संकष्टी धरेन, पण जेव्हा माझं मन म्हणजे बोलेल ना त्यावेळेस मी धरेन. पण ह्यांचे संकष्टी मात्र बरं का खूप वर्षापासून आहे, ते आज तागायत आहे आणि संकष्टी असते ह्यांची घरामध्ये. तर सांगितलं आता बघा संकष्टी का करत नाही. दुसरी गोष्ट, ज्या कामाला बायका आलेल्या होत्या ना, बऱ्याच जणांची संकष्टी होती, फक्त 2-3 जेवणाचे डबे आणलेले, बाकीचे 3-4 आत्यांचं ना संकष्टीच होती, तर फरायचं त्या आणलेल्या.
तर संकष्टीचं ना संध्याकाळी वांग करू नये ना जेवण सोडताना, असं मला कमेंटमध्ये येत होते. त्यामुळे म्हटलं चला सकाळी मुलांना डब्यासाठी बनवावं. परीचं छान उंबरठा पूजन चालू आहे. परीची बघा मस्त देवपूजा चालू आहे. असं दे की निवांत देवाला कोमट पाणी घेतले परीनं, होय का? आपल्याला एवढं थंडी वाजते, देवाला किती थंडी वाजल म्हणते. कोमट पाणी घेतलेले देवाला. जरा बाजू सर की देवपूजा कसं केली बघू. छान केले मस्त. 100 पैकी 100 मार्क परीला. जाऊ का मी? पडा तिकडे बाजूला पड लवकर पिशवीत. हा या कायम सुखी राहा. पहिला अण्णांचे पडते आजीचे पडते म्हणून गेले ते, तर त्यांचे डबे भरून ठेवले. म्हटलं तुमचं तुम्ही आता पिशवीत घालून घ्या डबे, कारण की आता किती उशीर झाले मलाच माहित आहे. 9 वाजलेले आहेत. त्यामुळे म्हटलं पटकन आपल्या तयारी करून जावं. थंडीमुळे सगळ्या कामाचा पट्ट्यामुळे झाला. चला बायका पण येते 9:15 9:30ला येतात बघा. 8:30चं आता 9:30 केलेले. पगार पण वाढ आणि वेळेचं पण काय म्हणजे काय असतं बोलायचं काही काम नाही. आता आपले अडनड असते त्यामुळं ना काय बोलता येत नाही. जास्त जेवढं कामं होतील तेवढं कामं करायचं चालू असते. आणि आई म्हणाले कपडे राहू दे, थंडी खूप आहे, तू पण उभं दगदग करू नको. तर आईनं म्हटलं एकतर तुम्ही कपडे ठेवा, जरी धुतलेच उन्हात 11 वाजता धुवा. जसं की सईपरी गेल्यानंतर हे बघा लेकरू माझं काम करते सगळं. लगेच मला लागलं चपात सगळं खायचे, भाजी छान केल्या पुसून खायचं. चला जातो आम्ही आता. छान आले अक्षर. बाबा पाण्याला गेलेत काय? तर बायकांना फिल्टरचं पाणी लागतंय. हे गेले आणायला. स्वेटर का काढली परी? पॅन्टला घाण लागाले की ग बाळा. ओलं करायचं नाही आधी. बरं राहू दे, काढ आता काढ. असू दे रे. अक्षर मस्तच काढले. खरवस पहिल्या दिवसात दूध आहे का मग? तर चिकाचं दूध दिलंय बघा आमच्या एका चुलात दिराने. हे ठेवून येते. पपई आहे जाताना चिरू खा पिलू. नाही चिरता येत मला, नाही चिरता येत. ठेव मी नाही त्यात. त्याला गरम करायचंय का? मी करते बघा आजीला संध्याकाळी दुपारी आलं काय. असू दे माझं मी करते. हे बघा मलाच 10 मिनिटं उशीर झाला आज. बायका लागले त्या कामाला. थंडी जबरदस्त. लगे पाला सुकायला 2 दिवसात येते बघा करायला. तिकडच चला कोपऱ्याला बरं का, तिकडच पाणी ठेवा. चला थंडी जबरदस्त थंडी वाजायला लागली. काय ही फुलं आता ही परत मागच्या येतात का? हे घेऊ काय शेळीला? चला शेंगा असते. एका बाजूच ठेवायला का तुम्ही? एका बाईच ठेवायला का? थोडं थोडं राहिलेलं असते खालचं गवत हे कर मोकळ्या जाता नाही घेऊन जाऊ. नाही मी आता जाणार आहे. मी 5 मिनिटात ते खालचं तिथलं गवत येतं मला. सई काढते गमत गमते ना दूध घालते कुत्र्याला. खात नाही ते आमच्या वाटत नाही. सई काय करत्या मी म्हणलं तू पे, आमच्या वाटते त्याला दे म्हणते. काय सांगायचं घातली सकाळ सकाळी दूध चपात त्याला.
त्याला लय भरडा बी नाही झाला नाही काय नाही पाता पाता हे झाले व लेंड टाकले का बरं मग ही लई तुरीची असलं खाल्ल्यावर होतं तुरीची काय नाही मका पेंड असलं बरं लय कुठं हो मापात आता मी मका वैरण पाणी सगळं करून लिंबाखाली बांधून हे असलं नक्कीच खाल्लं गवत काल ते आता जाताना घेऊन जावा म्हणलं आहे ना परत तुरीचं नाही आले ते जेवायला बसलाय बऱ्याच जणांचा संकष्टी आहे बऱ्याच जणांचे जेवण आहेत खूप लांब लांब बसले सगळे वाडावाडी जिथं जागा बसेल तिथं तिला घेवड्याची भाजी आणि चपाती त्यातलं घ्या काल भाजी आणले कोणच खाल्ली नाहीत म्हणून मी आज आणलेच नाही घ्या घ्या एक फोड मग मी काय केलं आज मग शिल्लक राहते म्हणलं आता धर घ्या त्या शेतकऱ्याचा मित्र आहे काळा काळा झार आहे बघा मेलेला बापू आई जिवंत आहे क्या हो पाणी मागू देणार नाही आपलं चावलं तर बेळ गो खाते काय अरे त्याची डाळ शिजते का बघा विचूची बघा की केवढा आहे दिसतोय का ना हे त्यात दिसतोय का मग नांग बा कसली आहे नांग नांग बा कसले फुडली बा अयो चौकाची नांगी तस पडते बघा खाते काय अयो हे असलं पाहिजेच पक्षी हे कशाला शेतकऱ्यांचे मित्र म्हणते ते कशाला म्हणा हे म्हणा असलं मला वाटतं आहे ते जीव मारलं बघा दाबून इच्छू मारला मग ती नाहीतर पोटात चावली की त्यांना आता त्या कशाला काढायचं तुम्ही डॉक्टर आणा गेली तसं करायचं एवढंच पडलं मग अडकले चांगले आहो इंजिन मी थटले बापू आणि पाणी आहे खाली चिखल आहे साईडला गेलं पाणी उतरलं घुसले आता अवघड आहे 200-300 रुपये भाडे घेते त्याला आयो खाल्लं बाई आई आज 7 काल 8 एवढ्या बाया गेल्या 15 हा 2 वाजलेत तर आई पण आलेत तर म्हटलं आता मळ्यात आहे तर ना सगळ्या मिरच्या तोडून घ्यावं झालं आता मिरच्या थोड्या आता कमी होऊ लागल्या त्या आता काही एवढ्या निघणार नाही पण लाल होईल तसं तोडावं तर लागणार आहे बघा तर बऱ्यापैकी लाल झालेत आणि पाण्याला पण आलेत काय मिरच्या आता आऊट व्हायला जसं की बघा पिवळं पानं व्हायला म्हणजे वाळतील ना ते आता कसं आता शेवटी उन्हाळा म्हणजे आता ऊन अजून एक भर होईल आणि उन्हाळ्यात तेवढंच भाजी पुरतं आपलं 4-4 हिरव्या मिरच्या निघतील की आता ह्याच्यापाशी लावणार आहे मी लसणापाशी आता मिरच्या टोचणार आहे आता बी टोचणार आहे तर 2:30-3 वाजत आलेत तर आता 4 वाजत तर आमचं आता मळ्यात अजून काम आहे बघा तर आई आले मत्तीला पटकन होऊन जाईल चला तर मिरच्या तोडून घेतो आता सगळे धरताय का आई हे बघा सासू सुनानं एक ठिक्का भरून आपल्या लाल मिरच्या तोडले एक भाजी होती की ह्यात पण मिक्स आहे आई मिरचीत पण हाय पावटा आणि बरंच तोडलंय हा धरा बांधते मी आंबट आहे ते आई तरी पण एखादं खाऊच वाटते बोरो लखडत भरपूर बास आहे आंबट आहे बस येते खायला हे बघा आता लसणात आले तर लसूण म्हणलं टोचा मारावं तुम्हाला दाखवते वरून असं स्वच्छ दिसते पण बारीक असं गवत आले तर अशा टिकल्या तर ह्या टिकल्या आता सगळ्या आता पट 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 ना खुरपून काढते आपण सुरुवातीला मिक्स खत टाकलं नव्हतं मिक्स हे टाकायचं
लसूण बघा फक्त 1-2च होळे चांगलं असं खुरपले असेल. ह्याने आले न्यायला. लाईट जाते, मिरच्याला पाणी द्यायचंय, सई परे येतात घरी, त्यामुळे चला म्हणतात ह्यांची संकष्टी, संध्याकाळची भाजीची सोय छान. तर निघतो आता आम्ही घरी, दाखवतो तुम्हाला लसूण. आता परवा दिवशी आम्हाला सोडा बघा, आठवणीनं सोडा, एवढंच केलं. ते आत्या म्हणतात त्या चांगलं असं करा, ह्याला गड्डा मोठं होतं, सारखं त्वचा मार तरी बारीक टिकल्या बरं चालू. त्या पातळच आलेलं हो, एवढं केलं. एक दिवसाचं काम. युरिया टाकलेलं ना, ठिक इथंच होतं, ते पण धुवायला घरी न्यायचं. बसा आहे तुम्ही पहिला, तुम्ही बसा पहिलं. आणि युरिया टाकलेला आपली मका बघा काळोख येते. आता संध्याकाळची दिवाबत्ती झाली. घरी यायला 4:45 वाजले. आल्या बघा सगळं आपलं घर, भांडी काय नव्हते, कारण की घरात कोणच नव्हतं. जसं की बघा सईपरी नव्हते आणि यांची संकष्टी होती, मी तर मळ्यात होते, तर भांड्याचा काही प्रश्न नव्हता. पण बागेतलं आणि गंगाजवळचं झाडून त्याला चारा पाणी, परत आपलं दररोजचं जे बाथरूम वगैरे क्लीन करायचं असतं ते सकाळी काय जमलं नाही, बायका होत्या त्यामुळं. आणि चहा वगैरे झाला सगळ्यांचा. तर बघा आल्या पहिल्या भाजी नीट करून घेतली. मेथीची भाजी धुवून स्वच्छ आपलं म्हटलं ताजं मेथीची भाजी बनवावी. आणि या संकष्टी आहे ना, तर गोडाचं काहीतरी मोदक वगैरे बनवत असते दररोज. तर आज मोदक वगैरे काय बनवणार नाही, कारण की म्हणजे नैवेद्य तर काय दाखवायचं नाही देवाला. म्हटलं चला माझ्या दिराने ना, चुलत दिराच्या हिथं मैस एली आहे, तर आमच्याकडे ना म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, वर्षभर जेवढे माझे ब्लॉग आहेत त्यात महिन्याला 15 दिवसाला काहीतरी चिकाचं दुधाचं काहीतरी बनलेलं असतंय. मी आल्यावर बनवतं म्हणलेलं दुधाचं खरवस, पण आईने बघा त्यांच्या बाळासाठी म्हणजे ह्यांच्यासाठी उपवास आहे ना ह्यांचं संकष्टी, तर आईने शाबू बनवून दिलेला होता. आणि ह्यांना खरवस सुद्धा खूप आवडते. आईनेच बनवलं, गुळ घालून चुलीवरतीच बनवलं वाटतं, पातेल्यावरून लगेच कळते. आणि छान असं पावटा आणला होता, भरपूर पावटा पण सगळं नीट करून घेतला. स्वयंपाकाची तयारी म्हटलं, डाळ भात लावण्यापेक्षा भात स्वच्छ बटाटा धुवून घेतले, बटाटा, एक टमाटर आणि कांदा, तर असं लावते ग्रेव्हीसाठी. झटपट खूप लवकर होते. आणि थोडासा रस्सा बनवायचा मला, कारण की सकाळची दूरदाण्याची ना रस्सा भाजी आहे. आणि मला तसंही बटाट्याची भाजी बिलकुल आवडत नाही, रस्सा भाजी नाही, सुकी मी खात असते. आणि लोखंडाच्या तव्यामध्ये ना मी दूरदाण्याची भाजी बनवलेली, आल्या भात खाल्ले, इतकं टेस्टी लागलं ना. हे बघा लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्यामुळं अगदी असं मस्त कलर आलाय, काळपटपणा काय येणार, पण इतकं टेस्टी झालं ना. ह्याला छान गरम करून ठेवले. बऱ्याचने मेथीची भाजी आणली होती, आल्या निवडून घेतली आणि धुवून पण घेतली. आणि काय थोडं उद्या असं थेपल्यासाठी मी असं बघा मेथी ठेवले, सकाळी म्हटलं आपलं फ्रेश नाश्ता करावं. तर आज मेथीची भाजीसाठी तुरीची डाळ भिजत घातलेली, आणि याच्यामध्ये थोडंसं बारीक ना लसूण आणि शेंगदाणा आहे आणि फ्रेश मिरची, हे मी बारीक करणार आहे बघा. आणि सकाळी माझ्या दिराला आणलेलं होतं ना दूध, मी आईने बोलले होते मी आल्यावर करते खरवस, पण आईने करून ठेवलं. का सांगते, त्या संकष्टी होती तर ह्यांना खाण्यासाठी पण होईल आणि पोट पण भरेल ना. ते बघा आईला असं छान खरवस करून ठेवलेलं आहे. आणि सई परी हे सगळ्यांनी दोघींनी आता सध्या खायला लागले, छान झालेलं आहे. हे बघा असं छान खरवस झालं. चिकलाचं दूध जर असेल तर ते माझ्याकडे असं बनवायचं. कणिक मळून घेतलंय. तर आज मी सगळं स्वयंपाक गॅसवरतीच करणार आहे. प्रचंड अशी बाहेर थंडी आहे, त्यामुळे आई म्हणाले तू आताच बनव सगळं. मेथीची भाजी, ग्रेव्ही बटाट्याची भाजी करणार आहे. आणि गोडामध्ये खरवस आहे, त्यामुळे ना आज मोदक वगैरे काय बनवणार नाही, कारण की देवाला नैवेद्य काय जाणार नाही. त्यामुळे म्हटलं अगदी शॉर्टकट आणि थोडासा स्वयंपाक आहे, त्यामुळे मी तर आज मध्येच करणार आहे. भाजी करताना तुमच्याशी मी शेअरच करणार. संकष्टीच्या संध्याकाळच्या जेवणाचा शॉर्ट टाकला होता की अशी तयारी चालू आहे. तर बऱ्याच ताईंची अशी कमेंट आली होती. तर पूर्ण नैवेद्याचं जेव्हा ताट आपण देवाला दाखवतो तेव्हाच खातो ना आपण, मग तुम्ही खरवस मुलांनी फस्त कसं केला असं विचारला. तर आज माझा नैवेद्य देवाला जाणार नव्हता, त्यामुळे सई परी खाऊन टाकल्या. आणि म्हटलं चला फक्त आज टायमिंगला जेवण करायचं होतं, त्यामुळं काही अडचण असल्यामुळं
आणि इथं मेथीची भाजी चालू आहे, अगदी फ्रेश आणि इतकी छान चविष्ट झालेली, खूप छान. प्रत्येकाची मेथी करण्याची पद्धत वेगळी असते. जसे की बघा मी लसूण ठेचून घालते, तर काही ना अख्खेच असं म्हणजे लसूण घालतात तेलामध्ये तळून, तसं पण मेथी खूप छान लागते. पण मला ह्या पद्धतीची सवय झाली. बटाट्याची भाजी करण्यासाठी बघा आपलं किसलेलं खोबरं घेतलंय, आलं, लसूण, परत आपलं वापरलेलं टमाटर, कांदा. मी कधी कधी ना गडबड असेल आणि गॅसची म्हणजे बचत पण होते. जेव्हा तुम्हाला ग्रेव्ही करायचं असते, जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ ज्या भाजीसाठी तुम्ही ग्रेव्ही करत असता त्या भाजीबरोबर तुम्ही असं उकडत घातलं तरी कांदा बटाटा चालतो. खूप लवकर होतं आणि खूप टेस्टी पण भाजी होते. सई म्हणतो ती की आई सेम पनीर सारखीच टेस्ट लागत आहे, मुलाला आवडलं हे महत्वाचं आहे. तर बटाट्याचा रस्सा आणि पनीर असो किंवा काजी करू असो, तर ह्याच पद्धतीचं मी बनवत असते. हे बघा तेल टाकले, जिरं मोहरी आणि जेवढं पाहिजे तेवढा आपलं मसाला, या सगळी ग्रेव्ही टाकून तेल सुटोस तर ना छान असं फ्राय करून घ्यायचं आणि आपलं रस्सा जेवढं पाहिजे तेवढं करून घ्यायचं. आणि आजच्या व्हिडिओला बऱ्याच ताईंच्या खूप छान कमेंट होत्या. सगळ्यात आधी सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सगळ्यांना माझी काळजी वाटते हे मला छान वाटलं ऐकून, कारण की खरंच इतकी कडाक्याची थंडी पडली आहे. जर कानाला पण बांधलं नाही, स्वेटर पण घातलं नाही. जेव्हा माझी आई आणि अक्का ब्लॉग बघितलं ना, त्यावेळेस मला लगेच फोन आला का विडे आहे का तू, की स्वेटर वगैरे घातलेले नाही. काय होतंय एखाद्या वेळेस थंडी तर भरपूर वाजते, स्वेटर घातलं की नाही मला ते टोचल्यागतच होते. सण पण होत नाही थंडी, स्वेटर घातल्यावर पण सण होत नाही. पण परी मला इतकी वरडली ना, किती थंडी सुटली. आम्ही सगळे स्वेटर घालतो, तू स्वेटर घालत नाही. अक्षरशः परीनं कपाटातनं स्वेटर काढून दिलेलं आहे. तर आजच्यापासून तर मी स्वेटर घालायला लागले. खरं स्वेटर घातल्यावर थोडंसं बरं वाटतंय. पण काळजी बघून मात्र खूप छान वाटलं. आणि सगळे कमेंट म्हणजे आजच्या ब्लॉगला भरभरून असं प्रेम दिलं आईच्याबद्दल. जसं की आई बघा कसं आहे, कधी कधी ब्लॉगमध्ये बोलतात, कधी कधी नाही. तुम्हाला बरेच वेळा सांगितलंय, आईनं म्हणजे असं एकदम कम्फर्टेबल वाटत नाही. त्यांना असं वाटतं की एखादा शब्द आपलं चुकतोय का ऐकण्यात, बोलण्यात, त्यामुळं. तर चुलीवरती स्वयंपाक करायचं नाही असं ठरलं होतं. परत म्हटलं खूप थंडी वाजली, चुलीसमोर थोडंसं ऊब बरी वाटते. तर गरम गरम तिथंच चपात्या, दूध तापून घेतलं. परी आले शेकायला, तसं थोडंसं तिचं जाळ विजवायचं चालू आहे. आणि तिचं काहीतरी काय शाळेत सांगितलेलं असतं, जसं की बघा आता क्रिसमस म्हणजे आलेलं आहे, क्रिसमस ट्री बनवायचं, चार्ट बनवायचं, असं बरंच तिचं चालू असते. दररोज काय ना काय काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू असते. हे मनाचं काय तर शाळेत नेण्यासाठी तिचं चालू आहे. आणि इथं बघा सई आणि आईचं झोपून गरम ब्लँकेट घेऊन टीव्ही बघणं चालू आहे. असा होता आमचा आजचा ब्लॉग. कसं वाटला? बाय.